Hello, welcome learners. How are you? I hope you are doing well. So, today we are going to learn class 4, part 2, EVS part 2, work of the saints. Means संतांचे वर्क आपल्या महाराष्ट्रामध्ये काय काय झाले, कोणकोणते संत होऊन गेले, त्यांची आज आपण माहिती घेऊया. ओके, सो लेट्स स्टार्ट. वर्क ऑफ द सेंट्स. ओके, संतांचं काय काय होतं, काम काय केलं त्यांनी. द ट्रॅडिशन ऑफ संत दॅट बिगॅन इन महाराष्ट्र विथ श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेला was continued by sons coming from various strata of the society. Strata means डिफरंट सेक्शन ऑर ग्रुप्समधून जे आले होते. हे जे संत लोक आहेत ते एक समाजातील विविध स्तरांमधून आले होते, डिफरंट ग्रुप्समधून आले होते. ओके, इन दिस ग्रुप ऑफ संत्स आर इन्क्लुडेड संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख मोहम्मद, संत तुकाराम, संत निलोबा. हे या संतांचे नाव आहे. ओके, सिमिलरली संत जनाबाई, संत सोळाबाई, संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि अँड संत बहिणाबाई श्रीकुळ आर अल्सो इन्क्लुडेड. ओके, हे सगळं संत होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि ते कुठून आले होते? डिफरंट सेक्शन ऑर ग्रुप ऑफ पीपल इन सोसायटी. They taught people various virtues like compassion, non-violence, charity service, equality and brotherhood. ओके, त्यांनी आपल्याला काय शिकवलं? व्हर्च्यूज मीन्स गुड क्वालिटी, गुड हॅबिट्स सांगितल्या, काय काय असतात. कॉम्पॅशन म्हणजे काइंडनेस. ओके, नॉन व्हायोलेन्स अहिंसा, चॅरिटी दान करायचं. ओके, इक्वॅलिटी ब्रदरहूड सर्वांनी एकत्र येऊन काम राहायला पाहिजे. हे सर्व संतांनी आपल्याला मेसेज दिलेला आहे. नो वन इज इन्फेरियर, नो वन इज सुपेरियर, म्हणजे कोणीही असं कमीपणाचा किंवा कोणीही एकदम सुपेरियर असं नाही आहे. ऑल आर इक्वल, सर्व हे सेम आहे. सर्व आपण जे आहे समाजातले लोक ते एकच आहे, इक्वल आहे. Such was a sentiment that was created by Sant in mind of people. त्यांनी असं सेंटिमेंट क्रिएट केलं पीपलच्या माइंडमध्ये की आपण सर्व एकत्र आहोत. नो वन इज इन्फेरियर और नो वन इज सुपेरियर. Similarly, Samarth Ramdas also created social awakening in Maharashtra. समर्थ रामदासांनी पण एक सोशल अवेकनिंग म्हणजे त्यांनी पण खूप चांगले उपदेश दिले महाराष्ट्रामध्ये. चला, तर आपण संतांची माहिती घेऊया. फर्स्ट संत श्री चक्रधर स्वामी. श्री चक्रधर स्वामी वॉज ओरिजिनली अ प्रिन्स फ्रॉम गुजरात. कुठले होते ते? गुजरातचे. ही बिकेम अ एसेटिक अँड केम ओव्हर टू महाराष्ट्र. म्हणजे ते एक संन्यासी होते, तपस्वी होते. ओके, त्यांनी काय केलं? जे संन्यासी म्हणजे काय की त्यांनी त्यांची जी कम्फर्टेबल लाईफ असते ते सोडून दिलेली असते. ओके, आणि ते सोडून हे जे श्री चक्रधर स्वामी आहे तेच त्यांची लाईफ सोडून महाराष्ट्रामध्ये आले. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रिचिंग इक्वॅलिटी. ओके, त्यांनी पीपलला टीचिंग केली की अबाउट गुड व्हॅल्यूज काय आहे, गुड हॅबिट्स काय त्याबद्दल. ही डिड नॉट बिलीव्ह इन एनी डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन जेंडर ऑर कास्ट. त्यांना असा भेदभाव चालायचा म्हणजे आवडत नसायचा. ओके, की काही जेंडरवरून ओके किंवा कास्टवरून. सो सेव्हरल मेन अँड वुमेन बिकम्स हिज फॉलोअर्स. दी सेक्ट ही एस्टॅब्लिश इज नोन ॲज महानुभाव सेक्ट. म्हणजे महानुभाव पंथ म्हणून त्यांनी एस्टॅब्लिश केला. मेमोरेबल इन्सिडंट्स फ्रॉम हिज लाईफ.
have been compiled in a book titled लीला चरित्र. त्यांचं जे मेमोरेबल इन्सिडन्स आहे म्हणजे त्यांचं जे चरित्र आहे श्री चक्रधर स्वामींचं, त्यांच्यावर एक बुक आहे आणि त्या बुकचं नाव काय आहे? लीला चरित्र. ओके. आता सेकंड संत कोण झाले? संत नामदेव. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिहोटी ऑफ विठ्ठल. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिहोटी. डिओटी म्हणजे भक्त होते खूप मोठे विठ्ठलाचे. ही लिव्ड इन अ व्हिलेज नरसी. ओके. ही कंपोज न्यूमरस सॉंग्स इन प्रेज ऑफ गॉड. त्यांनी खूप चांगले चांगले सॉंग्स कंपोज केले. भक्तिगीतं म्हणतो आपण त्याला. अँड परफॉर्म कीर्तन्स परफॉर्म केले. कीर्तन्स म्हणजे सॉंग्स अँड स्टोरीज बेस्ड ऑन द रिलिजियस थीम everywhere and brought about general awakening among the people. त्यांनी त्या कीर्तनातून त्या सॉंग्समधून एक जनरल म्हणजे इन्फॉर्मेशन दिली, पीपलला टीचिंग केलं. ही मूव्ड ऑल ओव्हर महाराष्ट्र टू स्प्रेड भगवत धर्म अँड टॉट पीपल डीप डिव्होशन टू गॉड. म्हणजे त्यांनी भक्ती सांगितली की भक्ती कशी करायची, ते शिकवलं. He instilled in them the desire to protect their religion. म्हणजे इन्स्टिल मीन्स स्लोली टॉट अँड प्लॅन्टेड गुड आयडिया. त्यांनी काय केलं? पीपलवर जे माणसांवर एक म्हणजे स्लोली टॉट त्यांना शिकवलं की आपल्या धर्माचं प्रोटेक्ट कसं करायचं धर्माला. Sant Namdev later traveled all over India, spreading the message of humanity. त्यांनी फक्त महाराष्ट्राकरताच काम नाही केलं, तर ऑल ओव्हर इंडियामध्ये ते गेले. ही ट्रॅव्हल टू पंजाब अँड स्प्रेड द मेसेज ऑफ इक्वॅलिटी अमॉंग द पीपल देअर. पंजाबला पण गेले, तिथे पण त्यांनी पीपलला मेसेज दिलं इक्वॅलिटीचा, की भेदभाव नको करा, सर्व आपण इक्वल आहे. He composed songs in Hindi. Even today, some of his verses are included in Guru Granth Sahib, the holy book of the Sikh. हे जे गुरु ग्रंथ साहिब आहे, हे एक बुक आहे. ओके. त्या ग्रंथामध्ये त्यांचं नाव आहे, ही सॉंग्स आहे. ही सॉंग्स आर स्टील संग ऑल ओव्हर द महाराष्ट्र विथ ग्रेट लव अँड डिव्होशन. ओके. आपण त्यांचे जे सॉंग्स आहे ते आपण आपल्याला आवडता महाराष्ट्रामध्ये आपण ऐकतो ते. ओके. संत नामदेव नंतर कोण आहे? संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर्स फॅमिली बिलॉंग्स टू अपेगाव. कुठले होते ते? अपेगाव. निवृत्तीनाथ अँड सोपानदेव वेअर हिज ब्रदर्स. संत ज्ञानेश्वरांचे कोण ब्रदर होते? निवृत्तीनाथ आणि सोपानदेव. आणि मुक्ताबाई वॉज हिज सिस्टर. मुक्ताबाई बहीण होती त्यांची. बिगोटेड मेन ऑफ द टाइम यूज टू लुक डाऊन अपॉन द चिल्ड्रेन बिकॉज दे वेअर ऑफस्प्रिंग ऑफ संन्यासी. बिगोटेड मीन्स असे काही स्ट्रॉंगली बिलीव्ह देअर ओन आयडियाज. ओके. बिगोटी पर्सन म्हणजे ते थोडे त्यांची एक थॉट प्रोसेस होती त्या माणसांची, बिगोटी. ओके. तर त्यांना हे आवडत नसायचे. ओके. हे जे संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भाऊ बहीण जे होते ना, ते त्या लोकांना आवडत नसायचे. इट हॅपन्ड लाईक धिस. देअर फादर टूक संन्यास. हे जे ज्ञानेश्वरांचे फादर होते, ओके, त्यांनी पण संन्यास घेतला होता. अँड रिटायर फ्रॉम द वर्ल्ड लाईफ. ॲज अ संन्यासी ही लेफ्ट होम. त्यांनी घर सोडलं होतं. बट लेटर ऑन, कोणी? त्यांच्या फादर्सने. ओके. आणि लेटर ऑन ओबेईंग द ऑर्डर ऑफ हिज गुरु, त्यांनी त्यांच्या गुरूंची आज्ञा होती की ही रिटर्न होम, ते परत आले. अँड स्टार्टेड लिव्हिंग विथ हिज वाईफ. देअर 4 चिल्ड्रेन वेअर बॉर्न आफ्टरवर्ड्स. आणि त्यांच्या चिल्ड्रनचे नाव काय होते? हेच, ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई. दी नॅरो माइंडेड रिलिजियस लीडर्स. ते जे बिगोटी होते की जे नॅरो माइंडेड लोक होते त्यांना हे आवडलं नाही.
did not think it right that संन्यासी should have a children. त्यांचं असं मत होतं की जे संन्यासी असतात त्यांना चिल्ड्रन नको पाहिजे. People persecuted these children and banished them from their community. त्या पीपलने काय ह्या चिल्ड्रन सोबत बॅडली ट्रीट केलं, परसिक्युटेड, आणि बॅन केलं त्यांना त्यांच्या कम्युनिटीमधून. Once Jnaneshwar went round to the town begging for alms. Alms म्हणजे एक दान किंवा भिक्षा मागायला गेले ते, मनी, फूड, क्लोथ मागायला गेले. बट नो वन वूड गिव हिम एनी आर्म्स. कोणीही काही दिलं नाही. ही हॅड टू लिसन टू ॲब्युजिव्ह लँग्वेज इन्स्टेड. त्याच्याऐवजी त्यांना शिव्या खायला लागल्या. ज्ञानेश्वर वॉज डीपली पेन बाय दॅट इन्सिडंट. He entered his hut and locked the door from inside, grew over his lot. ओके, म्हणजे त्यांना खूप सॅड फील झालं. ग्रीव मीन्स फील व्हेरी सॅड. त्यांना त्या शिव्या भेटल्या ना त्यामुळे, आणि त्यांनी स्वतःला लॉक करून घेतलं त्यांच्या रूममध्ये. मुक्ताबाई केम अँड लॉक ॲट द डोअर. मुक्ताबाई आल्या त्यांच्याकडे आणि म्हणाल्या, शी सेड, ओपन द डोअर ज्ञानेश्वर. हाऊ कॅन वी विमेन ड्रोन इन अवर ओन सॉरो. म्हणजे आपण आपल्या दुःखामध्ये नाही डुबू शकत. हू विल देन लुक द वेलफेअर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे मग जगाला आपण काय शिकवणार. ओके, जगाकडे कोण पाहिल. These words of his sister gave new hope to Jnaneshwar. He forgot his personal sorrow and started his work. ज्ञानेश्वर विसरले मग ते सर्व आणि परत कामाला लागले. Everywhere the poor and backward people were being oppressed in the name of religion. म्हणजे रिलिजनच्या नावाखाली खूप गरीब मुलांना म्हणजे त्यांच्यावर अन्याय होत होता, अनफेअरली ट्रीटमेंट होत होती. ओके, त्यांच्याकरता त्यांनी काम केलं. ज्ञानेश्वर वेंट अमॉंग द पीपल अँड टॉट देम टू हॅव फेथ इन गॉड. ज्ञानेश्वरने सांगितलं की देवावर विश्वास ठेवा तुम्ही. गिव इक्वल ट्रीटमेंट टू ऑल. सर्वांना इक्वल ट्रीटमेंट द्या. हेल्प दोज इन ट्रबल अँड ॲले दे मिझरी. म्हणजे जे ट्रबल असतील त्यांना हेल्प करा. ओके, दिस वॉज द गिस्ट ऑफ हिज ॲडव्हाइस टू द पीपल. गिस्ट मीन्स मेन आयडिया होती. ओके, त्यांनी ॲडव्हाइस दिली. ज्ञानेश्वर्स वर्ड्स आय हर्ड इन एव्हरी लुक अँड कॉर्नर ऑफ द महाराष्ट्र फॉर द लास्ट 700 years. महाराष्ट्रामध्ये आजही त्यांची जे ज्ञानेश्वरांचे जे शब्द आहे ते आपण ऐकतो. ओके, इन दोज डेज ऑल रिलिजियस टीचिंग वॉज कन्फाईन्ड टू संस्कृत बुक्स. म्हणजे संस्कृत बुक्स, ऑल रिलिजियस टीचिंग वॉज कन्फाईन्ड टू संस्कृत बुक. त्यांनी संस्कृत बुक्स पहिले जे होते तेव्हाच्या दिवसांमध्ये जे रिलिजियसमध्ये जे टीचिंग व्हायची, ओके, जे पुस्तक होते धर्माचे बुक्स ते सगळं संस्कृतमध्ये होते. तर यांनी काय केलं ज्ञानेश्वरांनी, द लँग्वेज ऑफ ऑर्डिनरी पीपल इन एव्हरीडे यूज वॉज मराठी. महाराष्ट्रामध्ये मराठी यूज व्हायची. तर त्यांनी काय केलं, त्याचे सर्व संस्कृतमधले जे बुक्स आहे, ओके, त्यांनी काय केलं, ज्ञानेश्वर रोट हिज आउटस्टँडिंग बुक ज्ञानेश्वरी. त्यांनी एकच बुक राईट केलं ज्ञानेश्वरी मराठीमध्ये. He does be open wide for his people the door of knowledge, where he preached the ideal of brotherhood among all the men. त्यांनी त्या बुकमधून नॉलेज भेटलं लोकांना ॲट व्हेरी अर्ली एज. ज्ञानेश्वरांनी काय केलं, खूप लहान वयातच ॲट आळंदी नियर पुणे. आळंदी हे गाव आहे पुण्याजवळ. ज्ञानेश्वर तूक समाधी. त्यांनी समाधी घेतली. ओके, पुट हिमसेल्फ इन अ ट्रान्स फ्रॉम विच ही नेव्हर केम आउट. ट्रान्स म्हणजे डीपली ॲब्सॉर्ब, ध्यानमध्ये गेले ते. Even today on the 11th day of Ashad and Kartiki, lakhs of pilgrims go to Alandi Pandhari with devotion. जे यात्रेकरू असतात पिलिग्रिम्स,
ओके. जे भक्त असतात ते आजही जातात तिथे. कुठे? आळंदी, आपलं पंढरीला. नंतर काय? संत एकनाथ. ज्ञानेश्वर नंतर कोणते संत होऊन गेले? संत एकनाथ. संत एकनाथ carried the work started by संत नामदेव and संत ज्ञानेश्वर. त्यांच्यानंतर ते संत एकनाथांनी त्यांचे काम हातात घेतले. संत नामदेवांचे आणि संत ज्ञानेश्वरांचे. ही लिव्ड इन पैठण. पैठणमध्ये राहायचे. He preached that the way to which God was through devotion. भक्ती मार्ग. त्यांनी भक्ती मार्ग शिकवला लोकांना. He wrote numerous religious songs, अभंग, ओवीज and भारुड. हे त्यांनी म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये अभंग आहे, ओवीज आहे. ते एकनाथांनी लिहिलेलं आहे. आणि त्यातून ते संदेश द्यायचे. ओके. टीच करायचे लोकांना. His advice to the people was not to accept any distinction of high and low. त्यांनी पण ते इक्वॅलिटी सांगितली. ओके. He made friends with the poor and downtrodden and taught them devotion to God. त्यांनी काय केलं? गरीब पीपल जे होते त्यांच्यासोबत त्यांनी मैत्री केली. त्यांना सांगितलं भक्ती, देवाची भक्ती सांगितली त्यांना. इव्हन टू डम्ब ॲनिमल्स. ते त्यांच्या ॲनिमल्सवर पण प्रेम कसं करायचं त्यांनी ते शिकवलं. ही एक्झॉस्टेड द पीपल टू लव ऑल लिव्हिंग बीइंग्स. ओके. प्रॅक्टिस व्हॉट ही प्रीच. One day he was going to the river Godavari for a bath. ते कुठे गेले? गोदावरी नदीकाठी गेले बाथला. इट वॉज नून. आफ्टरनून होती तेव्हा आणि अँड व्हेरी हॉट. The sand bed along the river side was very hot too. जे सँड होती ते पण खूप गरम होती तिथे नदीकाठी. He heard the crying of poor child sitting on the hot sand. एक त्यांना लहान मुलगा दिसला तिथे की तो रडत होता एवढ्या गरमीमध्ये. एकनाथ looked around and saw the child. He rushed to him and looked around for the child parents. ते त्यांच्या पॅरेंट्सला, त्या चाइल्डच्या पॅरेंट्सला पाहायला लागले आजूबाजूला आहे का कोणी. तर तिथे कोणीच नव्हतं. So he picked up the child in his arms, wiped his tears and reached him home. ते त्याला घेऊन आले घरी त्यांच्या. In this way, by his personal example, Eknath impressed the message of love and equality on the minds of people. त्या प्रकारे त्यांनी काय केलं? लोकांना सांगितलं की प्रेम करायला पाहिजे, इक्वल पाहिजे आपण, इक्वॅलिटी पाहिजे आपल्यामध्ये, भेदभाव नको. बरोबर? त्याच्यानंतर कोण झाले? संत एकनाथानंतर संत तुकाराम महाराज. Two great saints, Tukaram and Ramdas, lived in Shivaji's time. हे जे संत तुकाराम महाराज आहे, संत रामदास महाराज आहे ते शिवाजी महाराजांच्या टायमाला होऊन गेले. तेव्हा होते ते. ओके. तुकाराम केम फ्रॉम देहू. ते कुठे राहायचे? देहूला, नियर पुणे. ही ओन्ड अ फार्म अँड अल्सो ग्रॉसरी शॉप. ते एक चांगले जमीनदार होते. त्यांच्याकडे किराणा दुकान पण होतं. हिज फादर्स यूज टू लँड मनी टू द नीडी पीपल. एक सावकार पण होते ते पैसे द्यायचे जे गरजू लोकांना. बट तुकाराम महाराजांनी काय केलं? तुकाराम ड्रोन्ड इन द रिव्हर इंद्रायणी. देहूला इंद्रायणी नदी आहे. तिथे काय केलं त्यांनी? जे लोन पेपर्स होते की जे लोकांना कोणाकोणाला त्यांनी लोन दिलं होतं त्या सगळं इन्फॉर्मेशन होती. ते काय केलं त्यांनी? इंद्रायणी नदीमध्ये ड्रोन्ड केले, म्हणजे टाकून दिले. ओके. मग अशा लोकांना रिलीफ भेटलं. म्हणजे
He would go to neighboring hill and sing a songs in praise of God विठ्ठल. ते विठ्ठलाचे सॉन्ग म्हणायचे हिलवर जाऊन, म्हणजे पहाडावर जाऊन. ऑन द 11th डे, एकादशी ऑफ द मंथ ऑफ आषाढ अँड कार्तिकी, ही वूड गो टू पंढरपूर. ते पंढरपूरला जायचे एकादशीला. ही रोट डिव्होशनल सॉंग्स, अभंगज अँड परफॉर्म कीर्तन्स. त्यांनी पण अभंग लिहिले आहे, कीर्तन्स लिहिले आहे, म्हटले आहे. आणि त्या कीर्तन आणि अभंगातून लोकांना त्यांनी टीच केलं आहे, संदेश दिला आहे. Thousands flock to listen to him. शिवाजी महाराज also attained his कीर्तन. शिवाजी महाराजांनी पण अटेंड केलेलं आहे त्यांचं कीर्तन. संत तुकाराम preached to people about the virtues of pity, forgiveness and peace of mind. त्यांनी काय शिकवलं? शांत माइंड, फॉरगिवनेस, क्षमा करायची. ही also gave them the message of equality. यांनी पण इक्वॅलिटी, सर्वांनी काय सांगितलं की भेदभाव करू नका. ओके. He alone is the saint and God dwells with him, who calls the weak and the downtrodden as his own. He impressed his truth on the minds of people. He made them think. असे एक संत होऊन गेले की त्यांनी म्हणजे देवाची त्यांनी माहिती सांगितली. ओके. पीपल ॲक्सेप्टेड हिम ॲज अ ग्रेट रिलिजियस. त्या पीपलने ॲक्सेप्टेड केलं त्यांना ॲज अ ग्रेट रिलिजियस लीडर म्हणून. ओके. इव्हन टुडे ऑल ओव्हर महाराष्ट्र, आजही वी हिअर पीपल प्रोक्लेमिंग ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा मीन्स ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम मीन्स तुकाराम महाराज. आपण म्हणतो ना ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम असं म्हणतो ना आपण. तर ज्ञानबा मीन्स ज्ञानेश्वर महाराजांचं नाव, तुकाराम म्हणजे तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांनी काय गाथा लिहिली आहे. ओके. तुकाराम महाराजांची गाथा ही खूप फेमस आहे. ओके. नेक्स्ट संत कोण? समर्थ रामदास. ॲट द सेम टाईम, म्हणजे जेव्हा तुकाराम महाराज होते तेव्हा समर्थ रामदासही होते. द हिल्स अँड व्हॅलीज ऑफ महाराष्ट्र वेअर फिल्ड विथ इकोज ऑफ जय जय रघुवीर समर्थ. हे कोणी म्हटलं आहे? समर्थ रामदासांनी. ओके. हे एक म्हणजे आपले जे भगवान आहे राम, त्यांच्यावर म्हटलं गेलं आहे ते. ओके. रामदास वॉज बॉर्न ॲट जंब. हे जंब नावाचं गाव आहे. ओके. कुठे ते? मराठवाड्यामध्ये आहे, गोदावरी नदीच्या काठी. गोदावरी नदीच्या काठी जंब नावाचं गाव आहे. तिथे त्यांचा जन्म झाला रामदास महाराजांचा. हिज बर्थडे फॉल्स ऑन रामनवमी. केव्हा? रामनवमीच्या दिवशी. द डे ऑन विच अ ग्रेट हिरो राम वॉज बॉर्न. रामाचा जन्म पण तेव्हाच झालेला. नारायण वॉज हिज रिअल नेम. नाव काय होतं त्यांचं? नारायण. बट ही प्रेफर टू कॉल हिमसेल्फ रामदास. म्हणजे भगवान रामांचे ते दास त्यांना आवडायचं म्हणून घ्यायला. थ्रू हिज ग्रेट बुक दासबुद्ध. त्यांचं कोणतं बुक होतं? दासबुद्ध. ही टॉट मेन वे ऑफ गुड लाईफ. त्यांनी पण काय चांगले जीवन कसं जगायचं त्याचा संदेश दिला त्या बुकमध्ये. थ्रू हिज मनाचे श्लोक. त्यांचे मनाचे श्लोक आहे. आपण स्कूलमध्ये म्हणतो ना मनाचे श्लोक. ही गेव पीपल लेसन इन गुड थॉट्स अँड गुड कंडक्टेड. To popularize the worship of strength, he raised the temples of हनुमान. त्यांनी हनुमानाचं मंदिर बांधलं. दी गॉड ऑफ स्ट्रेंथ, की ते आपल्याला शक्ती देतं. ही एक्झॉर्टेड
people to be strong and told them the power of resides in united people. त्यांनी काय सांगितलं? पॉवर ऑफ युनायटेड पीपल. कधी सर्व पीपल इक्वली आणि युनायटेडली राहिले तर त्याची पॉवर खूप असते. ही टॉट देम टू ऑर्गनाइज देमसेल्फ. ऑर्गनाइज व्हायला सांगितलं त्यांनी. फाईट अगेन्स्ट द इनजस्टिस. जे इनजस्टिस आहे म्हणजे जे चुकीचं होत आहे, अन्याय होत आहे, त्याच्या अगेन्स्ट फाईट करायला सांगितली. धिस गेव करेज टू पीपल. लोकांना त्यांनी करेज दिलं. The work of the saints brought about a great awakening among the people. Religion once again became a thing to respected and spirit of self-reliance was born. People regained their lost confidence. हे सर्व संतांनी जे सांगितलं त्यातून पीपलला कॉन्फिडन्स आला. ओके. This great awakening among the people brought about by saints helped Shivaji in his fight for Swaraj. आपण previous lesson मध्ये we have learned Shivaji Maharaj established Swaraj in Maharashtra with the help of these saints. या संतांनी त्यांना हेल्प केलेली आहे. ओके. त्यांच्या टायमाला संत तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास होऊन गेले. बरोबर. ओके. सो आपण पहिले कोणकोणते संत झाले त्यांची इन्फॉर्मेशन पाहिली. आता एक्झरसाइज. संत नामदेव वॉज अ ग्रेट डिओटी. संत नामदेव कुणाचे डिओटी होते, कुणाचे भक्त होते? विठ्ठलाचे. ॲट एव्हरी अर्ली एज. ॲट नियर पुणे ज्ञानेश्वर तुक समाधी. ज्ञानेश्वरांनी कुठे समाधी घेतली? आळंदी, की जे पुण्याजवळ आहे. संत तुकाराम ड्रोन इन द रिव्हर इंद्रायणी ऑल द रेकॉर्ड्स ऑफ लोन पेपर. त्यांनी काय केलंय? कुठे फेकून दिले ते पेपर? इंद्रायणी नदीच्या काठी, इंद्रायणी नदीमध्ये. टू पॉप्युलराइज द वर्शिप ऑफ स्ट्रेंथ समर्थ रामदास रेज द टेम्पल ऑफ हनुमान. त्यांनी समर्थ रामदासांनी कुणाचे टेम्पल बांधले? हनुमानाचे. Write the answer in one sentence. What social discriminations were rejected by Sri Chakradhar Swami? त्यांनी काय केलं? काय रिजेक्ट केलं चक्रधर स्वामींनी? ही रिजेक्टेड डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट अँड जेंडर. जो भेदभाव व्हायचा कास्ट आणि जेंडर मध्ये तो त्यांनी रिजेक्ट केला. What, second question, what desire did Sant Namdev instill among the people? संत नामदेवांनी काय केलं? ही इन्स्पायर्ड पीपल टू प्रोटेक्ट द रिलिजन अँड वर्शिप गॉड. त्यांनी काय केलं? त्यांनी इन्स्पायर केलं लोकांना की त्यांच्या रिलिजनचा प्रोटेक्ट करायला पाहिजे. ओके. देवाची पूजा करायला पाहिजे. What advice was rendered by संत एकनाथ? संत एकनाथ महाराजांनी काय ॲडवाइस केली? He advised people not to believe in caste differences and to love everyone. ॲक्च्युली एक सारांश सांगायचं झालं तर सर्व संतांनी एकच आपल्याला खूप महत्त्वाची सांगितलं आहे की इक्वॅलिटी. ओके. भेदभाव नको करा कास्टमध्ये आणि जेंडरमध्ये. व्हॉट मेसेज वॉज प्रोपोगेटेड बाय समर्थ रामदास? समर्थ रामदासांनी कोणता मेसेज दिला? ही स्प्रेड द मेसेज ऑफ स्ट्रेंथ, युनिटी, करेज अँड फायटिंग अगेन्स्ट इनजस्टिस. जे चुकीचं आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला फाईट करायला पाहिजे. गिव्ह द आन्सर इन 3 or 4 सेंटेन्समध्ये. व्हाय डीड संत ज्ञानेश्वर लॉक हिमसेल्फ? संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या स्वतःला लॉक करून टाकलं होतं का? पीपल इन्सल्टेड संत ज्ञानेश्वर अँड रिफ्यूज टू गिव्ह हिम आर्म्स. आर्म्स म्हणजे भिक्षा द्यायला, दान द्यायला पीपलने त्यांना रिफ्यूज केलं, नाही म्हटलं. ही फेल्ट व्हेरी सॅड अँड लॉक हिमसेल्फ इनसाइड हिज हर्ट. त्यांना खूप वाईट वाटलं त्यामुळे त्यांनी
स्वतःला लॉक करून घेतलं होतं. व्हॉट मेसेज डी संत तुकाराम गिव्ह? संत तुकाराम महाराजांनी काय मेसेज दिला लोकांना? संत तुकाराम taught people to be kind, forgiving, peaceful, and equal. He loved the poor and helped them. Through his abhangas and kirtanas, he spread devotion to God and humanity. त्यांनी त्यांच्या अभंगातून, कीर्तनातून लोकांना संदेश दिलं, शिकवलं. ओके, ही ॲक्टिव्हिटी आहे कलेक्ट द पिक्चर्स ऑफ सेंट्स अदर दॅन दोज इन्क्लुडेड इन दिस लेसन. यांच्या व्यतिरिक्त अजून कोणते संत होऊन गेले त्यांचे तुम्हाला पिक्चर कलेक्ट करायचे आहे आणि त्यांच्याबद्दल माहिती लिहायची आहे. ओके, सो I hope student, parents, you understood this lesson. So thank you learners. Keep learning, and if you like this video, so please like, share and subscribe. We will see in the next video. Thank you.